गुड मॉर्निंग गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण पोर्ट 3 मल्टीफंक्शनल पोर्ट बघितलं, त्याच्या प्रत्येक पिनचं फंक्शनिंग बघितलं आपण. नंतर बघितलं टायमर काउंटर, 16 बिट टायमर काउंटर, नंतर स्पेशल फंक्शन रजिस्टर. आता बघूया इंटरप्ट. इंटरप्ट काय आहे तर बघूया. whenever the microcontroller is executing a program and if the user wants service to an IO device, then the external asynchronous input would inform the microcontroller that it should complete the execution of a current instruction and then fetch a new routine that will service the requesting IO device. Once the IO device is serviced, the microcontroller resumes operation from the point whenever it has stopped. The external asynchronous input applied to the microcontroller is turned as a interrupt. आता याच्यामध्ये बघा, इंटरप्ट म्हणजे काय असतं. जेव्हा कंट्रोलर त्याचा प्रोग्राम एक्झिक्यूट करतं, नंतर जे IO डिव्हाइस आहेत ते काय करतात, एक सर्विस त्यांना हवी असते आणि मग ते काय करतात, एक एक्सटर्नल असिंक्रोनस इनपुट मायक्रोकंट्रोलरला देतात, म्हणजे ते इन्फॉर्म करण्यासाठी. मग ते काय करतं, मायक्रोकंट्रोलर जो आहे तो त्याचं जो करंट इन्स्ट्रक्शन आहे एक्झिक्यूट होण्याचं, त्याला काय करतं, थोड्या वेळासाठी स्टॉप करतं, म्हणजे ते कुठं जातं, स्टॅकला पाठवतं. आणि नंतर ते काय करतं, जी IO डिव्हाइसकडनं रिक्वेस्ट आलेली आहे त्याला सर्व्हिस देतं. आणि जर IO डिव्हाइसकडनं जी सर्व्हिस आलेली आहे ती कंट्रोलरनी काय केली, सगळी ती सर्व्हिस रिझॉल्व केली, सगळं सर्व्हिस त्याला कंप्लीट करून दिली, त्याचं जे IO डिव्हाइसला जे पाहिजे ते प्रोव्हाइड करून दिलं. आणि ते दिल्यानंतर मायक्रोकंट्रोलर काय करतं, त्याचा जो अगोदरचं प्रोग्राम चालू आहे तर त्या त्या ऑपरेशनला रिझ्यूम होतं जिथून तो स्टॉप झालेला होता तिथून. ओके. आणि नंतर काय तर जे एक्सटर्नल जे असिंक्रोनस इनपुट अप्लाय केलं जातं मायक्रोकंट्रोलरला IO डिव्हाइसकडनं, तर त्यालाच बोलतात काय, त्याला बोलतात इंटरप्ट. ओके. नंतर द इंटरप्ट मे बी जनरेटेड बाय इंटरनल चिप ऑपरेशन्स और दे मे बी प्रोव्हाइडेड बाय अ एक्सटर्नल सोर्स. तर इंटरप्ट कुठं, तर ते इंटरनल चिपमध्ये त्या ऑपरेशनमध्ये पण जनरेट होऊ शकतात. ते कुठं, कोणी प्रोव्हाइड केलेल्या, एक्सटर्नल सोर्सनी प्रोव्हाइड केलेल्या इंटरनल, म्हणजे काय होतं, द इंटरप्ट मे बी जनरेटेड बाय इंटरनल चिप ऑपरेशन और दे मे बी प्रोव्हाइडेड बाय एक्सटर्नल सोर्स. तर इंटरप्ट काय, इंटरनल चिपमुळे पण काय होतं, इंटरनल चिप ऑपरेशनमुळं पण जनरेट होतात, किंवा जे एक्सटर्नल सोर्स आहे त्याच्यामुळं प्रोव्हाइड केलेले सोर्स आहे त्याच्यामुळं पण इंटरप्ट जनरेट होतात. ओके. नंतर द मायक्रोकंट्रोलर सपोर्ट्स 5 इंटरप्ट्स are automatically generated by internal operation and 2 interrupts are generated by external signal provided. म्हणजे याच्यामध्ये जे मायक्रोकंट्रोलर आहे, मायक्रोकंट्रोलरमध्ये हा जो मायक्रोकंट्रोलर ते काय करतो, 5 जे इंटरप्ट आहे तो ॲटोमॅटिकली ते कशामुळं, इंटरनल ऑपरेशनमुळं काय होतं, जनरेट होतात. तर त्याला काय करतात, सपोर्ट करतात. आणि 2 जे इंटरप्ट आहेत ते कशामुळं, जे एक्सटर्नल सिग्नल प्रोव्हाइड केले आहेत त्याच्यामुळं जनरेट केले असतात. म्हणजे थोडक्यात मायक्रोकंट्रोलरचे 5 इंटरनल इंटरप्ट आहेत आणि 2 एक्सटर्नल इंटरप्ट आहेत. राईट. द 3 इंटरप्ट आर ऑटोमॅटिकली जनरेटेड बाय इंटरनल ऑपरेशन. तर 3 जे इंटरप्ट आहे ते कशामुळे जनरेट होतात, ते इंटरनल ऑपरेशनमुळे जनरेट होतात. राईट. नंतर ऑल इंटरप्ट फंक्शन्स आर अंडर द प्रोग्राम कंट्रोल. सगळे जे इंटरप्ट फंक्शन आहे ते प्रोग्राम कंट्रोलच्या अंडर काय होतात, फंक्शन. जे सगळे जे इंटरप्ट आहेत ते प्रोग्राम कंट्रोल अंडर फंक्शन करतात, त्याचं फंक्शनिंग होतं. नंतर द प्रोग्रामर इज एबल टू चेंज
the control bit in the interrupt enable register, i.e. the interrupt priority IP and the timer control register TCON. तर काय होतं, जे प्रोग्रामर जो आहे ते काय करू शकतं, जे कंट्रोल बीट आहे इंटरप्टचे ते एनेबल करू शकतं. म्हणजे जे आहे प्रोग्राम कंट्रोल करून इंटरप्ट काय करतात, फंक्शनिंग करतात ना. मग ते प्रोग्रामर काय करतं, तर ते कंट्रोल बीट चेंज करू शकते. कोणकोणते, ते इंटरनल एनेबल, दॅट इज आई, कोणते बीट, इंटरप्ट एनेबल रजिस्टर तो एक बीट, नंतर इंटरप्ट प्रायोरिटी म्हणजे IP, नंतर टायमर कंट्रोल रजिस्टर TCON, याच्यातले बीट प्रोग्रामर काय करू शकतो, चेंज करू शकतो. याच्यानंतर त्याच्यानुसार ते इंटरप्ट काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. नंतर टायमर फ्लॅग इंटरप्ट. तर व्हेन द टायमर काउंटर ओव्हरफ्लोज द करस्पॉन्डिंग टायमर फ्लॅग TF0 or TF1 is set to 1, the flag is clear to 0 when the interrupt generates the program call to the टायमर सबरूटीन इन द मेमरी. काय होतं, ते टायमर काउंटर जे ओव्हरफ्लो आहे करस्पॉन्डिंग टू, म्हणजे जे त्याच्यासाठी फ्लॅग दिलेले आहे TF0 आणि TF1, तर तेव्हा काय होतं, ओव्हरफ्लो येतं, तेव्हा टायमर काउंटरचं ओव्हरफ्लो येतं, तेव्हा TF0 आणि TF1 ही सेट टू 1 होतो. आणि फ्लॅग इज क्लिअर, जेव्हा ते फ्लॅग आहे तो ओव्हरफ्लो फ्लॅग जर क्लिअर झाला म्हणजे काय, तेव्हा ते TF0 आणि TF1ला जर रिसेट केलं, 0 दिलं, तर काय होतं, ते ओव्हरफ्लो फ्लॅग क्लिअर होऊन जातं. नंतर व्हेन द इंटरप्ट जनरेट्स प्रोग्राम कॉल टू टायमर सबरूटीन इन द मेमरी. जेव्हा इंटरप्ट जनरेट होतं, प्रोग्राम कॉल करतं तेव्हा टायमर सबरूटीनमध्ये. व्हेन द इंटरप्ट जनरेट्स प्रोग्राम कॉल टू द टायमर सबरूटीन इन द मेमरी. जेव्हा इंटरप्ट जनरेट होतं प्रोग्राम कॉल करताना कुठं, टायमर सबरूटीनच्या एक्सटर्नल मेमरीमध्ये. सिरियल पोर्ट. आता बघूया सिरियल पोर्ट इंटरप्ट. तर सिरियल पोर्ट इंटरप्टमध्ये काय होतं बघा, शेवटचं ब्लॉक लास्ट बटन ब्लॉक आहे. नंतर द सिरियल पोर्ट इज जनरेटेड बिकॉज ऑफ 2 bits R1 and T1. These bits are logically ordered to provide the single interrupt to the processor. तर याच्यामध्ये काय आहे, तर सिरियल पोर्ट जनरेट करण्यासाठी 2 बीट आहेत, ते आहे R1 आणि T1. तर जे बीट आहेत लॉजिकली काय केलं, ऑरेट म्हणजे ऑर गेटला कनेक्ट केलेलं असतात आणि ते काय प्रोव्हाइड करतात, सिंगल एक इंटरप्ट प्रोव्हाइड करतात, कशाला, प्रोसेसरला, म्हणजे थोडक्यात कंट्रोलरला. नंतर द T1 बीट इज द SCON register is set when the data byte is transmitted, and R1 bit in a SCON register is set whenever the data byte is received. जेव्हा आपल्याला काय केलं जातं, डेटा बाईट जेव्हा ट्रान्समिट केलं जातं सिरियली, तर तेव्हा T1 बीट काय आहे, TCON रजिस्टरमध्ये सेट केला जातो. नंतर जर काय केलं जातं, डेटा जर आपल्याला डेटा बाईट जर रिसीव करायचा असेल, तेव्हा R1 बीट हा सेट केला जातो SCON रजिस्टरमध्ये. ओके. नंतर काय, सिरियल, थर्ड पॉईंट, द सिरियल पोर्ट इंटरप्ट्स R1 and T1 are not cleared like a timer interrupt when the interrupt generated program call. म्हणजे काय केलं जातं, जसं सिरियल पोर्टमध्ये इंटरप्टमध्ये R1 आणि T1 जो आहे ते क्लिअर केलं जात नाही टायमर इंटरप्टसारखं. तेव्हा वेन द इंटरप्ट जनरेटेड प्रोग्राम कॉल, जेव्हा इंटरप्ट जनरेटेड प्रोग्राम कॉल असतं तेव्हा काय इंटरप्ट R1 आणि T1 क्लिअर केलं जात नाही. ओके. नंतर द प्रोग्राम the program which deals with the serial communication must reset or clear the R1 or T1 bit to 0
टू एनेबल नेक्स्ट डेटा कम्युनिकेशन ऑपरेशन. म्हणजे जेव्हा आपल्याला सिरियल कम्युनिकेशन करायचं असेल, सिरियल डेटा ट्रान्सफर करायचा असेल, तर तेव्हा रिसेट किंवा क्लिअर केलं जातं काय, R1 किंवा T1 बीट, म्हणजे 0 वापरून. कशासाठी, तर नेक्स्ट डेटा कम्युनिकेशन जर करायचं असेल तर तेव्हा आपण एक तर अगोदर क्लिअर केलं जातं आणि नंतर एनेबल करून नेक्स्ट डेटा कम्युनिकेशन ऑपरेशन केलं जातं. आता बघूया नेक्स्ट ब्लॉक, दॅट इज एक्सटर्नल इंटरप्ट. ते आहे द टू इंटरप्ट्स that are generated by external circuits are INT0 and INT1. The input on the pin of these interrupts set the interrupt flag I0 and I1 in the TCON register. आता एक्सटर्नल इंटरप्ट आहेत, दोन एक्सटर्नल इंटरप्ट आहेत जे एक्सटर्नल सर्किट आहे ते जनरेट करतात. कोणते त्याच्यामधली जी पिन आहे ते आहेत INT0 आणि INT1. नंतर जे इनपुट पिन आहे ह्या पिनला जर इनपुट दिलं तर ते काय केलं जातं, इंटरप्ट सेट केलं जातं ते इंटरप्ट फ्लॅग वापरून. तर ते इंटरप्ट फ्लॅग कोणकोणते, I0 आणि I1 आहेत, ते कुठं असतात, ते असतात TCON रजिस्टरमध्ये. दीज इंटरप्ट्स मे बी एज ट्रिगर और दे मे बी लेवल ट्रिगर. हे जे इंटरप्ट असतात एक तर एज ट्रिगर असतात किंवा लेवल ट्रिगर असतात. तर अशा प्रकारे आपल्याला आर्किटेक्चर ऑफ 8051 बघितलं आणि त्याचे फंक्शन ऑफ ईच ब्लॉक जे आहे ते आपण बघितलं विथ स्ट्रक्चर ऑफ इंटरनल रॅम. तर याच्यामध्ये जर कोणाला काही क्युरी असेल तर बिंदास विचारू शकता. ओके, आपण स्टॉप करूया. ओके.